तर हॅलो मित्रांनो, तुमचं नवीन व्हिडिओमध्ये एकदम कडकवालं स्वागत आहे. तर आता सकाळ झाली एकदम कडकवाली आणि आपण आता जॉबवरतीच होतो, पण तिथून आपला भाव गावावरून येतो तर त्याला आपण घ्यायला चाललो आणि त्याला तिथं आपण घरी सोडून परत जॉबवरती येणार आहे. कारण की आता वाजलेले आहेत 5:30 पण नाही वाजले, 5:25 झालेत आहे. तर आता आपण गाडी येईल त्याची, आता तर त्याला घेऊया आणि त्याला घरी सोडू आणि 6-6:30पर्यंत परत घरी आपलं कामावरती येऊया. सकाळचं वातावरण आपण खूप दिवसातून अनुभवतोय, कारण की ह्या टायमालाच आपल्या कामावरती काम असतं ना, त्यामुळे बाहेर निघता येत नाही. तर अशा रीतीने रोड काय असा खाली दिसतोय बाय, मस्त एक नंबर. सकाळी 5:30ला कमानी सिग्नल, HP पेट्रोल पंप, भारत पेट्रोल पंप आणि फिनिक्स मॉल. लाईट पूर्ण घालवलेले आहे फिनिक्स मॉलच्या आता सध्या. खतरनाक सकाळी एवढं भारी वाटतंय ना भाऊ, खरंच मस्त एकदम वातावरण. अशा रीतीने ट्रॅव्हल्स आले बघा, ज्यात आपण फॅमिली आपली पूर्ण येतो ते ट्रॅव्हल्स. वीरकर ब्रँड अंधारामध्ये तुम्हाला दिसते का नाही माहित नाही, पण एक जोक झाला. विषय असा झाला की मी व्हिडिओ चालू केलं आणि भाऊचा आपला म्हणजे झोपून गेलता गाडीमध्ये आणि त्या किन्नरच्या पण आणि ड्रायव्हरच्या पण लक्षामध्ये नाही. शेवटी मी आवाज दिला आणि म्हटलं आमचा माणूस आणलाय का नाही गाडी, तेव्हा त्यांनी उठवलं. मग आणि आता आपण त्याला रिक्षा पकडून बसवून दिलेलं आणि मम्मीला सांगितलं बाहेर येऊन उभा राहा, कारण झोपीमध्ये असल्यावर जास्त काही समजत नाही ना माणसाला, म्हणून तर चला आपण आता परत कामावरती चाललोय. तसं तर सकाळी मी चाय पित नाही, पण आता मन झालं खालती गेलतो तर येताना तिथे खाली चायवाला त्याकडून चाय आणि टोस्ट घेऊन आलो. या सकाळचा बेत ह्याच्यावरतीच आहे मस्तपैकी. तर आपल्या दिवसाची सुरुवात आज चाय आणि टोस्ट पासून करू. गुलाब गुलाब आज फकडाय का गुलाब. अशा रीतीने आता आपली गाडी आपण काढली बाहेर. आता आपण तिला पुसून घेऊया जरा मस्तपैकी. भाऊ काय तर ऑइल टाकतोय, ऑइल लेवल बघतोय ऑइलची. तर आपण आपली गाडी पुसून घेऊया क्लीन. अशा रीतीने आता आपण फायनली मीटर पासिंग करून घेतोय बघा. मीटर काढला इथं आणि तिथं दादाने नेला बसवायला. आता बसवणार दादा इथं. असं 800 रुपये देऊन मीटर बनवला, तोपर्यंत झाला नजर लागला कोणाचा बघा. मीटरची केबलच गायब आहे तुटून. टांग पलटी घोडे फरार, गाडीची अवस्था काय त्याच्या आहे, अवघड आहे. तर अशा रीतीने आपला भाव आता गावावरून घेऊन आलेला आहे बनाना, म्हणजेच केळ्याचा घड घेऊन आलेला आहे. तर आपण आता त्याचं खोलतोय आपण त्याला. आपण बघणार आता पिकलाय का नाही. आता मला वाटतं पाड लागलेला आहे, बट आता ब्रदर घेऊन आलाय तर आपण बघूय पुढे. चल भावा कार्डवरती बघू आपण व्यवस्थित. देशी केळं पिकले भाई, पिकलेला आहे भाऊ. अरे बाप रे, अरे काय घेऊन आला तू. एकच पिकलेला, एकाच्या नादामध्ये सगळ्याचा जीव घालवला काय. आता सगळे पिकणार ना. अशा रीतीने आपण ह्याचं वेपर्स पण बनवू शकतो मित्रांनो. माझी आजी बनवलं असं वाटतंय मला. ह्याचं कुणाला कालव बिलवून काय बनवायला तसं सालन बिलन तर सांगा, आमची आजी बनवल. पण आमची आजी काय तवा विषय झाड आता थकून गेले, काय बनवत नाही. एकच केळ पकलेला आहे. म्हणजे बघा, एक माणूस जर वाईट वेळेवरती गेला तर सगळ्याला त्याचं भोगायला लागतंय बघा. एका केळासाठी सगळा घड काढून आणलाय. सगळी 2 दिवसात सगळी त्या नादाला लागणार. चालतंय. म्हणजे तुला काय म्हणायचं, एका बिघडलेल्या व्यक्तीमुळे सगळे बिघडतात, सगळे बिघडणार. अरे वा, क्या बात आहे. ताजं उदाहरण मित्रांनो, ह्याच्याकडून काय ते शिकून घ्या. वासुडा मस्तपैकी बसल्यात बघा, मूड बनवा, नाद नाही करायचा. पाटील सोबत सत्याबाई बघतोय कसा डोकड्या. तर कसं वाटतंय तुम्हाला नजारा, कडकवाला नजारा वाटतोय का नाही मला सांगा बरं. मस्तपैकी पाऊस पडतोय, पावसामध्ये नदी कशी वाहते खतरनाक, वारं पण येते. आता आपल्या भावाचा पण मोबाईल घेतलेला, भाव आपला काल गावावरून त्याचा मोबाईल पण पडलेला आहे. तर सध्या आपण ते तर अशा रीतीने काय तर शीतल तलावाचा बदल दिसतोय बघा तुम्हाला. आता ते झाडं आतमध्ये सोडलेले आहेत, ते बोलतात की ह्याच्यावरती लावणार असं बोलतात. आणि आता इथं खाली असं म्हणजे की खडी टाकलेले मोठे, त्याच्यावरती तो लोडर चालवतात आहे. आणि तिथं जे पाणी टाकलेलं, पाण्यामध्ये मुरुम टाकलेला, तो सध्या काढण्यात आलेला आहे आतमधलं. म्हणजे काय ते युनिक करतात आहे, फक्त वेळ लागेल असं बोलतात, पण करतात आहे. म्हणजे मला वाटतं की काय तर होणार आहे वेगळं. अशा रीतीनं बदक पाण्यामध्ये एन्जॉय करताय बघा, दिसते तुम्हाला भारीपैकी. हे आनंद फक्त प्राणीच घेऊ शकतात का, तर त्यांना कुठलं गर्व नाही किंवा कुठल्या गोष्टीचं त्यांना म्हणजे हे नाही की माणसाला थोडे पैसे आले का गर्व येतो.
त्या गरवामध्ये एन्जॉय करायचा माणूस विसरून जातो, लक्षात ठेवा. तर अशा रीतीने बघा किती मस्तपैकी एन्जॉय करतात आहे पाण्यामध्ये. आणि हे बघून मला खूप आनंद होतो. आणि जोडी एवढ्या पावसामध्ये सुद्धा जोडी नाही फुटत आहे. म्हणजे प्राण्यांना प्रेमाचा अर्थ कळतो, एक वेळ माणसांना नाही कळत. अशा रीतीने काय ते एन्जॉय करतात आहे मस्त. आणि इथं दादासाहेब हे मासे पकडतात आहे मस्तपैकी, एन्जॉय करतात आहे. त्यांना पाऊस किंवा याचं काहीच नाही वाटत आहे, मस्त एन्जॉय करतात आहे. ह्याला लाईफ म्हणायची मस्तपैकी. तर मित्रांनो तिथं काही जास्त मोठ्या आवाजात बोलता येत नव्हतं, कारण की साईडला कपल उभं होतं मस्तपैकी. त्यांना डिस्टर्ब नको किंवा त्यांना त्रास नको त्यासाठी आपण बोललो नाही. तर इथं बघा पोरं लहान लहान ना मच्छी पकडतात, त्यांच्याकडे सुद्धा जरा लक्ष दिलं पाहिजे गव्हर्नमेंटनं. कारण की कसं आहे, हा तलावामध्ये पाण्याचा अंदाज येत नाही पावसामध्ये. आणि इथं बघा असं काही सिस्टम केलेलं आहे, म्हणजेच की मला वाटतं की बदल घडवण्यात येतो. या इथपर्यंत पूर्ण माती टाकलेली, पण सध्या त्याचं आपण म्हणजे की हे केलेलं आहे पूर्ण, म्हणजे चेंज केलेलं आहे आता बघा. आणि इथून माती काढलेली आहे पूर्णपणे. आणि काय ते युनिक चालू आहे इथं, काय तर वरती बांधणार आहेत असं वाटतंय. आणि तिथं लहान मुलं बघा मच्छी पकडतात आहे, खरं एन्जॉय तर तेच करतात आहे. आपण काय नुसतं म्हणतात ना त्याला की मोठं आहे आपण आणि नुसतं आपण ना टेन्शनमध्ये जगतोय असं वाटतंय. हे खरं एन्जॉय करतात आहे. आणि ही निसर्ग म्हणजे बघा की कसं आहे की आकाशाचं कलर दिल्यागत रूप आहे ना. आकाशाला कसं घडवलंय पृथ्वीला म्हणजे देवानी. बघा इकडं मस्तपैकी सिटीमध्ये हा नजारा म्हणजे बघायसारखा नजारा आहे. एक नंबर वाटते वातावरण कडकवाला. आकाशाचा कलर असा मला आवडला ना बघा. आकाशामध्ये पक्षी पावसात एन्जॉय करतात आहे खरंच, ते पण जोडीनं. आपल्याला डॉगेशबाई भेटलाय बघा. ए कसं आहे, पावसात भिजतेस का नाही. तर आता आपण चाललेलं आहे कामाला. मुंबईचं जीवन एवढं सोपं नाही मित्रांनो. आता इथं बघा सकाळी 7:30ला घर सोडलेलं, कल्याण डोंबिवलीला राहून स्वप्न पूर्ण करण्यासाठी फॅमिलीसाठी इकडे एवढ्या लांब जॉबला येतात, कुर्ल्याला, बँड्राला, दादरला. आणि आता इथं लाईनमध्ये उभं राहायचं आणि आता घरी जायचं. इथून लाईनमध्ये नुसतं उभाच नाही राहायचं इथे. आता इथून स्टेशनला जाऊन पण तीच बॉम्ब असणार की लाईनमध्ये उभा राहायचं, तिथं पण तेच गर्दी. तिथून परत उभा राहून जायचं, बसाय भेटते का नाही माहीत. मग घरी कधी पोचणार, मग कधी काय म्हणतात ना की लेकरं झोपल्यानंतर घरी जायचं आणि लेकरं उठल्यानंतर काय म्हणतात ना, लेकरं झोपल्यावर घरी जायचं आणि लेकरं उठायच्या आधी कामाला यायचं. ही गत आहे बघा. दिसतंय का आता मग आपल्या कॅमेऱ्यावरती पाणी पडलं वाटतं त्या पाय असं दिसायला लागले. आणि सगळे लाईनमध्ये उभा आहेत. ज्याला 17,000 पगार आहे, ज्याला म्हणतात ना की 2 लाख पगार असेल, 10,000 पगार असेल, 12,000 पगार असेल. मुंबईचं हीच तर एक माणुसकी आहे की सगळे एका लाईनमध्ये उभा जागायचं, लक्षात ठेवा. आणि इथं पण बघा ही जुनी झाडं आहेत ना, मला वाटतं ही मोठं झाड वगैरे ही झाडं शेवटची आहेत. ह्यानंतर एवढी मोठी झाडं मुंबईमध्ये तर दिसतील असं वाटत नाही मला. आणि दरवर्षी पावसात एक झाड पडतंय. अरे बापरे, एवढं खतरनाक ऑफिसच्या खाली माझ्या पाणी जमलं ना, मी बाहेर लक्षच नव्हतं दिलं. आणि आतमध्ये जाणवून येत नाही की पाऊस किती पडलाय तो. आणि एवढं खतरनाक पाऊस पडला बाहेर, माझं लक्ष नव्हतं. का अर्ध्या तासामध्ये आता गाडीची लाईट पडल्यानंतर तुम्हाला दिसल. आणि एवढं अंधार आहे नाही तर म्हणजे की लाईट जवळजवळ मला वाटतं की 8 दिवस झालं बंद आहेत लाईटी, त्यामुळे ते एवढा अंधार आहे. आणि एवढं खतरनाक पाऊस पडल्यामुळे लक्षच नाही बाहेर भाई. आता बघतोय तर बघा आता गाडीच्या लाईटीने तुम्हाला दिसल बघा. अरे बापरे, लगेच पाणी जमतं इथं लगे. हे बघा पळवते काय यार, आरामात चालवा. खतरनाक विषय झालाय. तर मित्रांनो असं बघा, दुपारी ऊन, सकाळी थंडी आणि संध्याकाळी पाऊस. हा मुंबईचं वातावरण आहे सध्या. त्यासाठी काळजी घ्या, गरम करून पाणी प्या मित्रांनो. ताप थंडी येते, स्वतःची काळजी घ्या. आणि आपला व्हिडिओ इथंच आता आपण एंड करूया. आणि उद्या सकाळपर्यंत जर पाऊस राहिला, आता खतरनाक पाऊस चालू आहे बरं का, पाऊस बंद नाही, पाऊस चालूच आहे. तुम्हाला त्या लाईटीमध्ये दिसतच असेल पाऊस चालू आहे सध्या. तर खरंच सांगतो की तुम्हाला उद्या एकदम वेगळा नजारा दावेल बघा. ती लेडीज मधून चालले, गाड्या येते, हा संघर्ष आहे हो दादा. इथं वाघिणी सुद्धा म्हणजे की महिला आहेत ना, मुली बाळ वाघिणीसारखे जगतात इथं मुंबईमध्ये. कारण की त्यांना जगावंच लागतं, कारण मुंबईचा संघर्ष आहे बघा. हे खतरनाक. जवळजवळ आता वाजलेत तुम्हाला सांगतो की 11:30 वाजत आले ते. चला तर मग गुड नाईट.